नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सांगलीच्या स्मशानात विवाहित महिलेवर करणी, हळदी कुंकू लावलेले 50 लिंबू, जनावरांचे काळीज, भानामतीचा प्रकार आता सांगलीत। सांगली जिल्ह्यातील कामेरी गावातील स्मशानभूमीत करणी, भानामती व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। कामेरी येथील स्मशानभूमीत असणाऱ्या एका झाडाला काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडं आढळून आलं। या गाठोड्यात काळ्या बाहुल्या, करणीसाठी वापरले जाणारे साहित्य असल्याचं स्पष्ट झालं। याशिवाय स्मशानभूमीत ठेवलेल्या मटक्यामध्ये प्राण्याचं काळीज, काळी बाहुली, हळद कुंकू टाकून कापून ठेवलेली तब्बल 50 लिंबू, पपई, कवड्या, काळे तीळ, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे तसेच लोखंडी खिळे आणि वेल असे साहित्य आढळून आले। या प्रकारावरून एखाद्या विवाहित महिलेवर करणी किंवा जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। स्मशानभूमी सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने साहित्य ठेवण्यात आल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। काही नागरिकांनी सकाळच्या सुमारास स्मशानभूमीत जात असताना हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने याबाबत माहिती देण्यात आली। करणीचं साहित्य जाळलं। घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पाहणी करून हा प्रकार अंधश्रद्धा व जादूटोण्याशी संबंधित असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी करणीसाठी ठेवलेले सर्व साहित्य गोळा करून ते जाळून टाकलं। यावेळी गावकऱ्यांनाही अंधश्रद्धा, करणी, भानामती याबाबत जनजागृती करण्यात आली। समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की अशा प्रकारांमुळे समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। करणी, भानामतीला कोणताही शास्त्रीय आधार नसून नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये। अशा घटना निदर्शनास आल्यास तातडीनं प्रशासन किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं। सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण। या घटनेमुळे कामेरी गावासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चर्चेला उधाण आलंय। अशा अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई आणि अधिक प्रभावी जनजागृतीची मागणी नागरिकांकडून केली जाते।